हॅलो फ्रेंड्स, आपण जर स्पोर्ट सुपरवायझर क्रीडा परीक्षक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्या धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी असे क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, परीक्षेत नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि स्पोर्ट सुपरवायझर यावर जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर तुम्ही मला 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला अधिकची माहिती दिली जाईल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, हु इज नोन ॲज दी फादर ऑफ मॉडर्न फिजिकल एज्युकेशन? तर आधुनिक शारीरिक शिक्षणाचे जनक असे कोणाला मानले जाते? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, जॉनस गटस्मुथ. यानंतर पुढील प्रश्न, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिजिकल एज्युकेशन इज? शारीरिक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो आहे ऑप्शन बी, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, म्हणजे सर्वांगीण विकास करणे हाच विद्यार्थी मित्रांनो शारीरिक शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, ऑलिम्पिक गेम ओरिजिनेटेड इन विच कंट्री? ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली आहे? जर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. तर ऑलिम्पिक खेळाची सुरुवात ही ग्रीस या देशात झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, द टर्म फिजिकल एज्युकेशन मीन्स? शारीरिक शिक्षण या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे ट्रेनिंग ऑफ बॉडी अँड माइंड, शरीर व मनाचे प्रशिक्षण. यानंतर पुढील प्रश्न, हु इंट्रोड्यूस द स्वीडिश सिस्टीम ऑफ जिम्नॅस्टिक? स्वीडिश व्यायाम प्रणाली कोणी विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पर हेनरिक लिंग. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ फिजिकल फिटनेस? खालीलपैकी कोणता शारीरिक तंदुरुस्तीचा घटक नाही? तर लक्षात घ्या, जी बुद्धिमत्ता आहे ती शारीरिक तंदुरुस्तीचा घटक नाही. बाकी शक्ती, लवचिकता आणि सहनशीलता हे घटक आहेत. पुढील प्रश्न, क्रीडा मानसशास्त्र प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? स्पोर्ट्स सायकोलॉजी मेनली डील्स विथ? तर लक्षात घ्या, स्पोर्ट्स सायकोलॉजी मेनली डील्स विथ मेंटल प्रिपरेशन अँड बिहेवियर, मानसिक तयारी व वर्तन. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे तुमचं मटेरियल आहे स्पोर्ट्स सुपरवायझर यावर आपल्याकडे 1500+ प्रश्न आहेत. सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि मॉक टेस्ट जरी प्रोव्हाइड करत आहोत. जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं असेल तर तुम्ही ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्यावरून परचेस करा. जर आपल्याला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 9356256034 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. पुढील प्रश्न, इन विच इयर डिड दी मॉडर्न ऑलिम्पिक गेम स्टार्ट? आधुनिक ऑलिम्पिकची स्पर्धांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ती झाली आहे 1986मध्ये. यानंतर 1896मध्ये. पुढील प्रश्न, विच टेस्ट इज यूज टू मेजर दी कार्डिओव्हास्क्युलर इंजुरन्स? हृदय श्वसन सहनशक्ती मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? तर ती चाचणी आहे ऑप्शन क्रमांक बी, हार्वर्ड स्टेप चाचणी. यानंतर पुढील प्रश्न, द मोटो ऑफ ऑलिम्पिक गेम इज? तर ऑलिम्पिक खेळांचे बोधवाक्य काय आहे? तर ते आहे फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, जलद, उंच आणि मजबूत. यानंतर पुढील प्रश्न, विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर स्ट्रॉंग बोन? मजबूत हाडांसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ते आहे व्हिटॅमिन डी. यानंतर पुढील प्रश्न, हु इज कॉल्ड दी फादर ऑफ इंडियन फिजिकल एज्युकेशन? भारतीय शारीरिक शिक्षणाचे जनक कोणाला मानले जाते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए, SC बर्ग यांना. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेस्ट ऑफ फ्लेक्झिबिलिटी? खालीलपैकी कोणती लवचिकतेची चाचणी आहे? तर ती आहे सिट अँड रिच टेस्ट. यानंतर पुढील प्रश्न, हु इज नोन ॲज दी फादर ऑफ मॉडर्न ऑलिम्पिक? राईट आन्सर आहे बॅरन पियर दी कुबर्टिन. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्याकरिता मटेरियल तयार करून प्रेझेंट करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या मेहनतीला तुम्ही एक लाईक करून विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करू शकता. तर एक लाईक लगेचच करायचं आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टीम गेम? खालीलपैकी कोणता संघाचा खेळ नाही, सांघिक खेळ नाही? तर राईट आन्सर आहे रेसलिंग. यानंतर पुढील प्रश्न, फिजिकल एज्युकेशन कंट्रीब्यूट टू विच टाईप ऑफ डेव्हलपमेंट? शारीरिक शिक्षण कोणत्या प्रकारच्या विकासात मदत करते? तर ती करते ऑल ऑफ दी अबव, म्हणजेच काय फिजिकल, मेंटल आणि सोशल. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, विच गेम इज कॉल्ड ॲज द नॅशनल गेम ऑफ इंडिया? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? तर तो आहे हॉकी. यानंतर पुढील प्रश्न, BMI स्टँड फॉर? BMIचे पूर्ण रूप काय आहे? आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता नुकतेच PDCC बँकचा जो पेपर झाला आहे त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर BMIचा स्टँड फुल फॉर्म आहे बॉडी मास इंडेक्स.
पुढील प्रश्न, इन विच इयर वॉज द इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन फाउंडेड? भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर लक्षात घ्या, ही जी स्थापना आहे ऑप्शन ए 1927 झाली. यानंतर पुढील प्रश्न, द फर्स्ट एशियन गेम वेअर हेल्ड इन विच सिटी? पहिले आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात झाल्या? तर या झाल्या आहेत नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इंडिव्हिज्युअल गेम? वैयक्तिक खेळ कोणता आहे? तर लक्षात घ्या, बॅडमिंटन सिंगल हा जो आहे तो वैयक्तिक खेळ आहेत. बाकी फुटबॉल, कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे सांघिक खेळ आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विच बॉडी पार्ट मेनली स्ट्रेंथन बाय स्क्वॉट? स्क्वॉट या व्यायामामुळे मुख्यतः कोणता अवयव बळकट होतो? तर तो कोणता आहे? तर पाय. यानंतर पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडियन टू विन ॲन इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक गोल्ड मेडल वॉज? वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर ते आहे अभिनव बिंद्रा. आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, द खो खो गेम ओरिजिनेटेड इन विच कंट्री? खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर याचे योग्य उत्तर आहे इंडियामध्ये झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, हाऊ मेनी प्लेयर आर देअर इन बास्केटबॉल टीम ऑन कोर्ट? बास्केटबॉल संघात कोर्टावर किती खेळाडू असतात? तर राईट आन्सर आहे 5 इतके खेळाडू असतात. यानंतर पुढील प्रश्न, द फिफा वर्ल्ड कप इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? तर फिफा वर्ल्ड कप अगदी सोपा प्रश्न आहे, तर हा फुटबॉलशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, हु इज नोन ॲज द विझार्ड ऑफ हॉकी? हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी? खालीलपैकी कोणती मनोरंजनात्मक क्रिया आहे? तर योग्य उत्तर आहे जॉगिंग. यानंतर पुढील प्रश्न, द फुल फॉर्म ऑफ SAI इन स्पोर्ट इज? तर याचे योग्य उत्तर आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो एक लगेचच लाईक करून द्या. पुढील प्रश्न, द टर्म ड्रिबलिंग इज यूज्ड इन विच गेम? तर ड्रिबलिंग हा शब्द विद्यार्थी मित्रांनो फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, योगा ओरिजिनेटेड इन विच कंट्री? तर योगाची उत्पत्ती कोणत्या देशात झाली? तर आपल्या भारतामध्ये झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ दिस इज ॲन आउटडोअर गेम? तर कोणता हा मैदानी खेळ आहे? तर तो आहे क्रिकेट. पुढील प्रश्न, विच ऑर्गन इज स्ट्रेंथन बाय रेग्युलर एरोबिक एक्झरसाइज? नियमित एरोबिक व्यायामामुळे कोणते अवयव मजबूत होतात? राईट आन्सर आहे बोथ ए अँड बी, म्हणजेच फुफ्फुसे आणि हृदय हे दोन्हीही. यानंतर पुढील प्रश्न, द गेम व्हॉलीबॉल वॉज इन्व्हेंटेड बाय? व्हॉलीबॉल खेळाची निर्मिती कोणी केली आहे? तर ती केली आहे विल्यम मॉर्गन यांनी. पुढील प्रश्न, द ड्युरेशन ऑफ फुटबॉल मॅच इज? फुटबॉल सामन्याचा कालावधी किती असतो? तर तो असतो 90 मिनिटे इतका. पुढील प्रश्न, फिजिकल एज्युकेशन डेव्हलप लिडरशिप थ्रू शारीरिक शिक्षण नेतृत्व कसे विकसित करते? तर लक्षात घ्या, शिस्त, संघभावना, जबाबदारी, डिसिप्लिन, टीमवर्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी या सर्वांमधून शारीरिक शिक्षण लिडरशिप तयार करते. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ऑलिम्पिक स्पोर्ट? तर लक्षात घ्या, क्रिकेट हा ऑलिम्पिक स्पोर्ट नाही आहे, परंतु आता तो नव्याने ॲड केला जाणार आहे. पुढील जी ऑलिम्पिक स्पर्धा होईल त्यामध्ये तो ॲड करण्याचं घोषित करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, हू इंट्रोड्यूस बास्केटबॉल? बास्केटबॉल कोणी सुरू केला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जेम्स नाईस्मिथ यांनी हा सुरू केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, विच इंडियन सिटी होस्टेड दी 2010 कॉमनवेल्थ गेम? 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात झाले? तर ते झाले आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, विच ऑफ दिस इज अ वॉटर स्पोर्ट? खालीलपैकी कोणता जलक्रीडा आहे? तर तो आहे स्विमिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता क्रीडा परीक्षक या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 1500+ प्रश्न आहेत, सोबत सब्जेक्टिव्ह टेस्ट, आणि जर तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. परचेस करण्याकरिता तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा किंवा ज्ञानवंदन एज्युकेटर हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. तसेच लक्षात घ्या, क्रीडा परीक्षक हे जे
टेक्निकल मटेरियल आहे ते तुम्हाला फक्त 40 प्रश्न 80 गुणांसाठी आहेत. बाकीचे जे 60 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट या सर्वांवर आधारित तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बाकीचं नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 19,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 499. परचेस करायचं असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल तर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. त्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुमच्या गुगल ड्राईव्हला सर्व PDF फाईल ओपन होतील. तर लगेचच व्हॉट्सअप करून द्यायचं आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, द ब्ल्यू रिबँड इव्हेंट इन ॲथलेटिक इज. ॲथलेटिकमध्ये ब्ल्यू रिबँड स्पर्धा कोणती आहे? तर ती आहे 100 मीटर रेस. पुढील प्रश्न, हाऊ मेनी रिंग आर देअर इन ऑलिम्पिक सिम्बॉल. ऑलिम्पिक सिम्बॉलमध्ये किती वर्तुळे आहेत? तर ती आहेत एकूण 5, वरती 3 आणि खाली 2. द टर्म LBW इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट. सोपा प्रश्न आहे. तर क्रिकेटशी संदर्भात हा प्रश्न आहे. LBWचा जर आपल्याला फुल फॉर्म येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, द नॅशनल स्पोर्ट डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड ऑन हुज बर्थडे. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? राईट आन्सर आहे B, मेजर ध्यानचंद यांच्या. पुढील प्रश्न, विच हार्मोन इज नोन ॲज द स्ट्रेस हार्मोन. योग्य उत्तर आहे कार्टिसोल. पुढील प्रश्न, विच अवॉर्ड इज गिव्हन फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट इन इंडिया. भारतात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी कोणता पुरस्कार दिला जातो? तर तो आहे अर्जुना अवॉर्ड. पुढील प्रश्न बघूयात. वॉर्मअप बिफोर एक्झरसाइज हेल्प्स टू. व्यायामापूर्वी वॉर्मअप केल्याने काय फायदा होतो? तर तो होतो ऑल ऑफ द अबोव, म्हणजे इजा टाळणे, कामगिरी सुधारते आणि लवचिकता वाढते. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल तयार केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला देखील जॉईन करून घ्यायचं आहे, ज्यावर आपण डेली विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडींची व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडियन वुमन टू विन ॲन ऑलिम्पिक मेडल वॉज. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ते आहेत कर्नम मल्लेश्वरी. पुढील प्रश्न, विच गेम इज प्लेड विथ शटरकॉक. शटलकॉकने कोणता खेळ खेळला जातो? शटलकॉकने, तर तो आहे बॅडमिंटन. पुढील प्रश्न बघूयात. फिजिकल एज्युकेशन इन स्कूल इज इम्पॉर्टंट बिकॉज. तर राईट आन्सर आहे ऑप्शन D, ऑल ऑफ द अबोव. म्हणजेच काय? कीप स्टुडंट हेल्दी, डेव्हलप डिसिप्लिन, बिल्ड टीमवर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट्स सुपरवायझर या टॉपिकवर आज आपण 50 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला अजून याच टॉपिकवर जे त्यांनी सिलेबस दिला आहे त्यावर आधारित अजून प्रश्न हवे असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. अजून व्हिडिओ आपण आपल्याकरता घेऊन येणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लगेचच लाईक करायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फ्रेंडपर्यंत शेअर करा. आणि जे मटेरियल हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. थँक्यू.